ऐसी कळवळ्याची जाती लेकुराचे हित जाणे माऊलीचे विचित्र ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती म्हणजे कैसी ऐका प्रियशीच्या शब्दावरून प्रियकरानं आईचं काळीच काढलं प्रियशीच्या शब्दावरून प्रियकरानं सुरा घेतला आईच्या पोटात खुपसला चाकूवर काळीच घेतलं रस्त्यानं धावत सुटला आणि धावता धावता ठोकर लागून खाली पडला तर आईचं काळीच म्हणत होतं बाळा तुला लागलं नाही ना जगातला एक देव असा आहे ज्यानं स्वतःचं दूध आपल्या भक्ताले पाजलं त्या देवाचं नाव माय ज्यानं आईच्या पायाला हात लावला त्याला हात लावीन तिथं सोनं आहे ज्यानं बापाच्या पायाला हात लावला त्याला हात लावीन तिथं सोनं आहे ज्यानं माय बापाच्या पायाला हात लावला त्याला सकळ तीर्थ एकाच ठिकाणी घडले ही ताकद माय बापाचा हे सोपं नाही मला हा सकळ तीर्थाचे धुरे जे का माता तुया सेवेसी अंगावरची चांबडी काढून जरी माय बापाला जोडे शिवले तरी त्याचे उपकार फिटत नाही एवढे उपकार आमच्या माय बापाचे आमच्या आईले मम्मी म्हणणाऱ्या बिन डोकायला काय आईची किंमत समजणार मम्मी हे ऑस्ट्रेलियन जातीच्या कुत्रीचं नाव आहे पण आम्हाला मेंदू नसल्यामुळे ते आम्ही कोणाला ठेवलं आमच्या जन्मदात्या मायले किंवा इराक मध्ये अमेरिकेमध्ये जर माणूस मेला तर अशी पेटी बनवली जाते त्यात चंदन पावडर टाकली जाते त्यात मीठ टाकलं जाते आणि त्यात तो मेलेला माणूस ठेवला जाते आणि ती जी मेलेल्या माणसाची पेटी तयार होते त्याला नाव देता मम्मी मग आपल्याला जन्म देणारी माय मरेल पुतळ आहे काय बापाला काय म्हणतात पिंटू पप्पा पप्पा कोणाला म्हणता माहित आहे का तुम्हाला ते मराठवाड्यात जा तुम्ही थोडं समोर ते लोक कोंबड्याला दाणे टाकतात पा 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 मग आपला बाप लाल तुऱ्याचा कोंबडा आहे काय संस्कृती नावाची काही गोष्ट आहे की नाही शिल्लक अरे माय आणि बाप अंतकरणाला पाजर फोडणारे शब्द माय जर म्हटलं भिकारी दारात आला दुरडीत भाकर नसू द्या भिकाऱ्याला मुठभर तांदूळ भेटतील 1 रुपयाचं नाणं भेटीन एका भाकरपुरतं ज्वारीचं पीठ भेटीन पण भिकाऱ्याची झोळी दारातून खाली जात नाही हे ताकद माय या शब्द आणि आज सगळ्यात जास्त अडचण आम्हाला घरात कोणाची झाली तर माय बापाची ज्या माय बापाच्या भरोशावर आम्ही शिकलो लहानाचे मोठे झालो आम्ही मोठमोठाले बंगले बांधले आम्ही सर्व्हिसला लागलो आज त्या माय बापाची जर आम्हाला आमच्या बंगल्यात अडचण होत असेल तर बंगला दिवसा पेटला तरी लोकांना पाणी फेकू उभं बनतो अरे आई ती आई आहे आणि बाप तो बाप आहे चाहे लाख कमाई धन दौलत बंगला कोटी कमाई है माँ बाप ही ना खुश है तेरे बेकार ये सारी कमाई है लाख नहीं ये खाकर सब इस बात को मत भूलना उपकार इनके लाखों है इस बात को मत भूलना कितीतरी कवी कर्षकांनी शास्त्रकारांनी मायबापाचं वर्णन करून ठेवलेलं आहे काळ्या मुळ्या याचा याला माय जाय राणी अरे पायात नशे वाहन तिच्या चालले रानो राणी अरे काट्या कुट्या लाही तिचं मानत नसे पाय तवा मले तिच्या मंदी दिसते माझी माय अगं बस झालं शिक्षण आता घेऊ दे हाती काम शिकून सान कुठं मोठा महाराज होणार हाय तवा मध्ये महाराज मध्ये ते माझी माय आई ती आई आहे बाप तो बाप जीवनात सगळं काही भेटीत मारा पण माय बाप निघून गेले म्हणजे तुमच्या पाठीवर आनंदाची थाप निघून गेली एवढं लक्षात ठेवा. म्हणून जोपर्यंत माय
मायबाप आहे तोपर्यंत त्याची किंमत करणं शिका. तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळे मुठभर घास, कधी घडे तुला उपवास, कधी मिळे मुठभर घास, कधी घडे तुला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुळविले काट्यांचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार. आई मायेचा सागर आहे, आई मायेचा सागर. आणि काही काही बिनडोकायनं माय बाप हुसकून दिले आणि सासू सासरे बोकांडी बसवली. जर कोणाची येल असतील तर कीर्तन होईल तदलक राहू द्या. कीर्तन झाल्यावर पोत्यात घालून दांडक्यानं हाणून पुलावून ठेवतात. जेनं बिचाऱ्यानं जन्म दिला तेले घराच्या बाहेर काढून द्यायचं आणि बाकीचे आणून बसवायचे. कोण्या देवानं सांगलं तू एवढा दानशूर आहे, एवढा विद्वान आहे, एवढा बळीराजा आहे, एवढा कर्ण आहे. हा, पहिले आईबाप सांभाळ आणि मग सासू सासरे सांभाळ. सासू सासरे बी देवासारखे मायबापासारखेच आहे. हा, पण बाप वृद्धाश्रमात नेऊन ठेवायचा आणि सासरा अश्विनी चालला बोललो. काही काही दोन भावाच्या मारामाऱ्या होतात आणि हिसावाटीले सासरा बनवतात. का डोकेबाज भांडण दोघं भावायचं आणि हिसावाटी करायला कोण? सासरा. मग एक गावातले प्रतिष्ठित नागरिक असतात, ते म्हणतात का रे भाऊ तुझं काय म्हणणं आहे? हा म्हणते तुम्ही बोलू नका, मामा म्हणतील तसं होईल. मामा सासरा येईल असते त्याचा, तुम्ही बोलू नका, मामा एवढे दुधून कशासाठी आले? मामा म्हणतील तसं होईल. आता मामाच मामीनं 3दा हाणला. मामा काय सांगितलं? एकाच बापाची इस्टेट आहे, एकाच बापाचे भांडे आहे, एखाद्याला एखादा ग्लास कमी नाही तर एखादं फुलपात्र जास्त जाईल. सासऱ्याने हिसावाटी करायची ना आपण वाटून घ्यायची, इस्टेट आपल्या बापाची लोकांना फटू काढायची. कोण्या देवाने सांगलं? 1.5 दिवसात सून आली, 1.5 दिवसात आणि म्हणते महापाय लागला म्हणून या घराची प्रगती सुरू झाली. काय होतं या घरात? पण जापासून मग पाय लागला, पाय तापासून स्लॅब पडला, गाडी घेतल्या गेली. मग तुझ्या पाय जर एवढा चांगला होता तर तुझ्या बापाची लाईन कशी काय कट झाली? आमच्या बापानं डोक्यावर दगड वाहून संसार केला. आमच्या मायनं लुगड्याच्या पदराखाली झाकून लेकरं लहानाचे मोठे केले. अरे पावसाळ्यात घर गळत होतं तर आमची माय खाटी खाली राहून लेकरं सांभाळले. हा, मुला मुलींचे लग्न करून दाखवले, लेकरं सर्व्हिसवर लावले, गुंठ्याले हात न लावता तुमच्यासाठी घरं बांधून ठेवले. याचं तुम्ही न त्याले म्हातारपणात काय दिलं? झोपल्या का? शेवटी म्हातारं मंदिरात मेलं. कुठं? मंदिरात. आणि मग त्याची सुनबाई रडता रडता सगळ्याले सांगे शेवटच्या दिवशी, शेवटी आमच्या मामाजीले मोक्षच भेटला. मोक्ष. आता मामाजीले कसा मोक्ष भेटला हे मामाजीले हनुमंतालेच माहिती, कारण मामाजी सांगू शकत नाही हनुमान काही कोणाशी. अरे आई ती आई आहे आणि बाप तो बाप आहे. जीवनात सगळं काही भेटेल मला, पण माय बापाला चॅलेंजच नाही. जसं श्रीमंत किती बी होऊ द्या कोणी, पण रावणा एवढे आहे काय? रावण किती श्रीमंत, कोटी घरं काश्याची, कोटी घरं तांब्याची, शुद्ध कांचनाचे 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची. आपल्याकडे 2च अंगठ्यात आपण पंगतमध्ये करतो, भात घे भाजी. एक सासऱ्याने दिलं आणि एक सापडे. काही काही असतील ते सवय. एक असाच बाजारात गेला, त्याच्या बोटात 2 सोन्याच्या अंगठ्या होत्या. एका बाईला उभा राहिला, म्हणजे वांगे काय किलो आहे, टमाटे काय किलो आहे, वांगे काय किलो आहे, टमाटे काय किलो आहे. त्या बाईला समजले याले कोणता रोग झाला बिचाऱ्याला. त्या बाईच्या पायात एवढाले सोन्याचे कळे होते पायात. त्या बाईनं अशी साडी केली, म्हणजे वांगे 10 रुपये, टमाटे 15 रुपये, लसूण 150 आणि कांदे 500. जे पयाला 10 बाजारात दिसला, लसूण 500 म्हणता किती गायब झाला. अरे तुझ्या हातात होते पण तिच्या पायात होते. काय आहे महाराज आपल्याकडे? शेतकरी म्हणजे काय सोपं समजले का तुम्ही? हे उगाच मालाले भाव नाही म्हणून सांगा तुम्ही. मालाले भाव नाही, सरकार मालाले भाव देत नाही, निसर्ग साथ देत नाही म्हणून सांगा. नाही तर प्रत्येक शेतकऱ्याच्या दारी 4 व्हीलर उभी राहते. 4 व्हीलर, पांढऱ्या कलरची स्कॉर्पिओ, काळ्या कलरचे काच, कुकडी पिटाल. पण निसर्ग साथ देत नाही तर नाही, सरकारही तसंच.
आणि त्याचं नाव बी काय खास देऊन टाकलं सरकारनं, राजा. राजा राजा वर्धाला बिड्या वडते राजा. ज्याच्या घरी 4 काली मकान त्याला पिवळं काढलं, आपला अर्धा एकर पण त्याला राजा. ज्याचं पुरात वाहून गेलं नाही त्यानं पैसे घेतले, ज्याचं वाहून गेलं त्याला काहीच नाही, तो राजा. पण सगळेच दुखी जर कोण असेल तर शेतकरी. कोण दुखी आहे? सगळे शेतकरी. बाकीच्या ऊत आला पैशाचा, ऊत आमच्या सहित. आमचंही साधं नाही मला, तुम्ही उगाच आमच्या धोत्रावर नका जाऊ. कोण्याच अजून समजलं नाही आमचा पगार किती आहे. झाकेल मूठ आणि तेच बरं आहे. बाकीच्या ऊत आला पैशाचा. फक्त खरा दुखी जर कोण असेल तर शेतकरी. पण ज्यानं उठायचं त्यानं शेतकरी पुढे घ्यायचा. निवडणुका लागल्या, आला शेतकरी पुढे. भविष्यात शेतकरी सुखी झाला पाहिजे, आज नाही, भविष्यात. भविष्य काही येत नाही आणि शेतकरी काही सुखी होत नाही. जर एखाद्या वस्तूचा भाव समजा वाढला तर एखादा त्याच्या बोकांडी बसल्याशिवाय येत नाही. म्हणून तो तर ठीक आहे. मागून लोक आले, पुढे चालले. पण सगळेच दुखी जर कोण असेल तर पांडुरंगाला एकच सांगा, देवा हा शेतकऱ्याच्या दारातली गाय वाचू दे, शेतकरी राजा सुखी होऊ दे, आणि वाढ करायचा भगवा चंद्र सूर्य असेपर्यंत फळकू दे. एवढंच वाढ करायचा भगवा फळकू दे, गाय वाचू दे, हा आणि शेतकरी राजा सुखी होऊ दे. हा एवढंच दे देवा, बाकी सगळं काही आहे जगात. म्हणून सगळेच दुखी शेतकरी आहे. हे तर फक्त रावणाची संपत्ती झाली. त्याचं कुटुंब 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू आणि 1,25,000 पंतू, 4,30,000 माणसं एकट्याच्या घरात. किती? 4,30,000. म्हणजे त्याला साखर किती भेटली असेल कंटोरात. किती लाडू खाईन, किती चहा पे. आणि रावण म्हणजे साधा नव्हता महाराज तो. देवाचं आता हे आपल्या लोकांनी फुकट त्याला बदनाम केला. रावणाने सीता नेली पेटवा, रावणाने सीता नेली पेटवा. त्याने निवदी तू ठिकाणार नाही. रावणानं सीता दिली हे कोणाला सांगू नका, पण त्यानं आईसाठी महादेवाचं शिवलिंग आणलं, सांगल्याशिवाय जाऊ नका. भक्ती साधी होती का रावणाची? पूजा करायला बसला की रोज 21,000 कमळाचे फुलं महादेवाला वाहत अशी. किती? 21,000 कमळाचे फुलं. एका दिवशी मापता मापता एक फुल कमी पडलं. रावणानं मुंडकं कापलं आणि पूजेत ठेवलं. पण पूजेतून उठला नाही. शिर कमल म्हणून मुंडकं कापलं, हात कापून त्याचा विना केला आणि महादेवाची भक्ती करायला सुरुवात केली. आपली भक्ती आहे का तशी? आपला माणूस देव नाहत होता, कुत्रा आला, यानं देव फेकून आणला. देव म्हणे नानू नको भाऊ, पण फेकू नको. आपली भक्ती उलटी आहे बघा. नारळ कधी फोडणं असतं? नारळ 4 पोरं सोबत, पोरगीच्या थैलीत गिल्लास कशाले? पाणी. रट्टा मारला लगेच, एक बाबा इकडे टाक, इकडे टाक. पाणी आलं, तिचा भाऊ म्हणते पिऊन घे. ते म्हणते नाही नाही, डोक्याला लाव, पाऊस केस वाढता. कुठून शास्त्र तयार झाले काय? ठेव देवाले. ठेवले किती? 1. बाबा 9 खांडे ठेवता, 9 ठेव, 9 ठेवते. ठेवले, हा दर्शन घे, घेतलं. मग एक काम कर आता, काय आपूस होय भगत, म्हणजे नारळ उचलून घरी घे पा भगत. उचलून बी आणलं. गावात काय ठेव? देव बोंबलला देवाले काय फोडलं? नारळ. आणि देवाले काय ठेवलं? शेंडीन कटोऱ्या. जास्त थंडी वाढली की अंगशेक भोग, ते तिकडे राहू दिलं. चांगला माल घरी घेऊन आला. बरं हे तर लहान लेकराचं झालं. महिला मंडळ बी पहा तुम्ही, सण होळीच्या दिवशी आपल्याला पोयपटाच्या खाली पूर्णाची, आणि देवाली एवढीशी कोपराची कणिक खळून, एवढीशी कणिक त्याच्यात उसक पुरण आणि उशीक चपाती करायची चांदकी. गॅस बंद करायचा आणि इजेल तव्यावर तिने शेकायची. म्हणजे देवानं पोळीच पाहिली. 2-3 भाताचे शीत, उशीत खीर, 2-3 आलूच्या पोळी भाजी. हा भजे तर खूपच डेंजर. एकच भजे, त्याने सोबती उसाक वळा. चाललं नैवेद्य होईल. ती नैवेद्य घेऊन जाणारा पोरगं भजे भजे मधात खाते. म्हणजे आपण जे भक्ती करतो हे कोणाच मापात बसत नाही. पण रावण तसा होता काय? आज बी
रावणानं शिवतांडव स्तोत्र थाप द्यायचा. रावणानं शिवतांडव स्तोत्र लिहिलं. आज बी महादेवासमोर म्हणा वाणी तप तयार होते, कोणतं संकट येत नाही. जे बोलसान ते खरं होते एवढी आहे ना. ते जटाटवी गलत जल प्रवाह पावितस्थले गले वलंब लंबितां भुजंग तुंग मालिकां डमट 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 डमन्निनाद वड्डमर वयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवं जटाकटाक संभ्रम भ्रमण निलिंप निर्झरी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रती प्रतीक्षणं मम धरा धरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधुर स्फुरत दिगंत संतती प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धारिणी निरुद्ध दुग्धरापदी विचित दिगंबरे मनो विनोद मेनु वस्तुनी ओम नमः शिवाय. आज मी म्हणा जे वाणीतून शब्द काढसान तो खरा होते. हा श्रावण महिना लागला त्यापासून पुढे 40 दिवस म्हणा आणि 41व्या दिवशी होमामध्ये त्याच्या 108 आहुत्या द्या. हा तोंडातून जे बोलसान ते खरं होते एवढी ताकद आहे. रावणानं लिहिलंय. मग जसा रावणासारखा भक्त नाही शिवतांडव स्तोत्र म्हणतात त्याने. जसा रावणासारखा भक्त नाही, रावणासारखा श्रीमंत नाही, रावणासारखा कुलवान नाही. प्रेम करणारे अनेक झाले पण आईसारखा जसा मायेचा सागर नाही तसं कोणी किती बी ज्ञानी होऊ द्या. ज्ञानोबा सारखा कशाचा सागर नाही. सागर म्हटलं म्हणजे पुढे शब्द नसते. मायेचा सागर आई म्हणजे दुसरा प्रेम करणारा कोणीच जन्माला आला नाही. हा कोणाचं किती प्रेम असू द्या कोणावर, पण प्रेम जेवढं आईनं केलं, जिथं भय नसते तिथं प्रेम असते. माझा प्राण गेला तरी चालेल पण माझ्या कुलाचा दीपक जगवा, भय नाही तिथं प्रेम. मग जसा आईसारखा मायेचा सागर नाही, प्रेमाचा सागर नाही, तसं कोणी किती बी ज्ञानी होऊ द्या, ज्ञानाचा सागर ज्ञानोबा इतका कोणी होऊ शकत नाही. घड्याळचा शोध ज्ञानेश्वरी, उपजे ते नासे, नासे ते पुनरुक्ती दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका ज्ञानेश्वरी. चित्रपटाचा शोध ज्ञानेश्वरी, लाईटचा शोध ज्ञानेश्वरी, इंजनचा शोध ज्ञानेश्वरी. हे तर जाऊ द्या, सोनं कसं तयार करावं हा शोध ज्ञानेश्वरी. पण नाथ बाबांनी त्या ओव्या गुपित ठेवल्या आणि लोकांनी ज्ञानेश्वरी सोनं तयार करायला नेली असते. हे शोध 750 वर्षाच्या अगोदर साधू संतांनी लावून ठेवले हिंदू धर्मात. आणि आता सांगता आम्ही याचा शोध लावला आणि आम्ही त्याचा शोध लावला. तू याचा शोध दुसऱ्याला लावला, तू काय शोध लावला? जगातले पहिले सुशिक्षित संत आहे आणि जगातले पहिले श्रीमंत संत आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तन करणारे कीर्तनकार लखपती आहे. मग गाथा किती लाखाची, ज्ञानेश्वरी किती कोटी रुपयाची. म्हणून जगातले पहिले सुशिक्षित संत आणि जगातले पहिले श्रीमंत संत. बरेच लोक म्हणतात जुने गाणे चांगले होते, म्हणजे गाणे जुने होतात पण सुंदर ते ध्यान रूप पाहता लोचनी. 750 ते 350 वर्षापासून वारकरी म्हणतात, आनंदानं लोक मान डोलवतात, नाचतात, पण कधीच कोणी म्हणत नाही हे जुनं झालं. ज्याचा कधी भंग होत नाही त्याचं नाव अभंग आहे आणि ते संत महात्मे देतात. मग वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहितात, 22व्या वर्षी समाधी घेतात, जगाच्या बापाला पांडुरंगाला ढसा ढसा रडवतात ते संत.
आणि तुकोबा राय म्हणता माऊली माय बाप उपकार तर करू शकतात, जन्म देतात, पण जन्म मरणाचा 84 लक्ष योनीचा फेरा चुकवण्या इतके उपकार तुम्ही ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आमच्यावर केले. मायबाप बी एवढे उपकार करू शकत नाही, एवढे उपकार तुमच्या आमच्यावर आहे. अभंगाच्या पहिले त्याच्यापेक्षा इकडे नाचा, हा सुख सोहळा. इथं जो आनंद आहे, इथं जे सुख आहे हे स्वर्गात सुद्धा नाही. एवढी ताकद बँडवर बँड फाटील त्यातलं कोणी नाची, पण इकडे जो नाचला तर ना भाग्यवंत नटे किंवा नाचू कीर्तनाचे ते भाग्यवान. नाचू एवढे टाळकरी उभे आहे काय कोणी दुखी खुश सगळे 50च्या पुढेच आहे पण खुश चोपदार बा वा वा काय वय आहे तुमचं
80 किती आहे 80 एक कमी म्हणजे 79 89 एसटी फुकट आहे समजा एसटी फुकट आहे नाही मी नाही स्पेशल लक्झरी करतो सरकार कोणाला म्हणतात जे डोंग्याला हात लावून उभं राहते त्याला एसटी फुकट म्हणजे म्हातारा काही एसटीत जात नाही आणि फुकट तिकीट काही जेवढे होते महाराज ते लोटतात असे माणसाला येऊच देत नाही खाली स्टॉप करा नाही बरोबर आहे म्हाताऱ्या माणसाला पण म्हातारे माणसंही तंबाखू आणायला वाशिंदी एसटीनं ह्या विचारलं का अकोल्यात भेटत नाही का तो म्हणजे तिकडे भेटते पण तिकडे 8 रुपयाचे 5.5 आहे तो म्हणजे एवढ्या दुरून आले मग एसटी फुकट आहे 80 वर्षाचं वय आहे पण किती खुश आहे कीर्तनात नाचतात कुठेही सप्ताह असो या एरियामध्ये कुठेही विना घेऊन उभा असतात चोपदारचं काम करतात उभे असतात 80 वर्षाची वय आहे आणि चेहऱ्यावर तेच पा कोणाली वाटते मुका घ्या आहे का दुखी आहे ऐकू बी येते दात बी क्लिअर आहे दिसते बी कान बी सर्व ओके मग परमार्थ केल्याची खरी पुण्य जर कोणती अशी तर ती हे पहिले काही करेल असू द्या ते आवाज आहे आमचं ते मला काही सांगायचं काम नाही पण म्हातारपणामध्ये कळो येईल अंतकाळी आपण म्हणतो पण त्याच्या अगोदर समजलं ना हे महत्वाचं आहे आज चोपदार वरून उभे राहतात हरिनाम घेतात हेच खरी पुण्य आहे आणि 80 वर्षाचे झाले तरी अजून काही दुखापत नाही हेच खरी पुण्य आहे मग यालेच म्हणतात तरावया पार आयुष्यभर तुम्ही परमार्थ केल्यावर शेवट गोड होणं याचंच नाव आहे तरावया पार भरोसे एवढे टाळकरी उभे आहे बिचारी आपल्या गावी लहान लहान पोरं आता याच्या गळ्यात माळा टाका एका मुलानं जर माळ टाकली ते 21 पिढ्याचा उद्धार आहे आणि एका मुलीनं जर माळ टाकली तर 42 पिढ्याचा उद्धार एवढी टाकली इथं शिबिर असते आमचं काठीपूर्णाले चंडिका देवी संस्थान आहे ढगा देवी तिथं शिबिर असते 350 मुलं असतात अप्पाजी बी असतात आमचे गोपाल महाराज देवर शिबिर घेतात इथंच राहतात महाराज याच एरियामध्ये इकडे समोर 350 मुलं असतात मुलांच्या गळ्यात माळ टाका चांगले सुसंस्कार त्यांना भेटतात आणि हे जर क्षेत्र सोडलं महाराज तर धर्म संपला धर्म कुठंच नाही मी बी तुमच्यातलाच आहे फक्त मी उभा आहे तुम्ही बसेल पण आज आपल्या माणसाचं जीवन पाहवत नाही हे एक व्यासपीठ जर सोडलं तर कोणतंच व्यासपीठ असं नाही की ते धर्माचं तुम्हाला कल्याण सांगेल धर्म टिकवण्याचं साधन सांगेल असं एकही व्यासपीठ नाही म्हणून ही हरिनामाची ताकद आहे इथं जेवढा आनंद लुटता येईल तेवढा आनंदाने परमार्थ लोकांनी दाखवण्यासाठी करू नये परमार्थ आपला आनंद लुटण्यासाठी करा त्यालाच परमार्थ म्हणून तुकोबाराय वर्णन करता संतांचं कोण्या संतांचं करता आतापर्यंत आपण पाहिलं तुम्ही संत माय बाप कृपावंत माय बापाची उपमा तुकोबाराय संत महात्म्यांना देतात माय बापाचीच उपमा का देतात कारण माय बापाच्या उपमेपेक्षा मोठी उपमा जगात दुसरी कोणती नाही मी अगोदरच सांगलो सकळ तीर्थाची धुरे जे का माता त्या सेवेसी कीर शरीरे दोन अंगावरची चांबडी काढून जरी मायबापाने जोडे शिवले तरी ते जे उपकार फिटत नाही एवढे उपकार मायबापाचे आमच्यावर आहे म्हणून उपमा संतांना मायबापाची पण पुढे जाऊन सांगता काय मी पतित कीर्ती वाणू म्हणजे किती वर्णन मुखानं केलं तरी मी मुखानं तुमचं वर्णन करू शकत नाही एवढे तुमचे उपकार आमच्यावर आहे काय मी पतित कीर्तिवानू तुम्ही संत माय बाप कृपावंत हे म्हटलं पण पुढे जाऊन म्हणता काय मी पतित कीर्तिवानू म्हणजे माय बापापेक्षाही संतांचे उपकार आपल्यावर आहे ते किती आहे हे तोंडानं सांगता येत नाही मग तुम्ही म्हणसाल माय बापापेक्षा संतांचे उपकार जास्त कसे आहे ऐका 4 लेकरं जर उन्हात खेळत असले तेवढ्यात एखाद्या लेकराची आई येते म्हणजे बाळा आजारी पडशील घरात चालतो मुलगा ऐकत नाही 4 वेळा ते माय समजून सांगते तरी ऐकत नाही 5व्यानं ते माय तिथे जाते त्याला एक कडाखा मारते म्हणजे घरात होय तो पोरगा म्हणते आई हे पोरं कसे खेळता मला बी खेळू दे त्याची माय म्हणते ते मरू देऊ ना तू घरात होय म्हणजे ते मेले तर चालतात तू जिवंत राहायला पाहिजे हे आपली आई पण अनाथाला जिनं पोटाशी धरलं तिचं नाव माऊली ज्ञानेश्वर महाराजांना किती मुलं होते किती होते लग्न नाही झाले बरं अजून कॉफी करा पण उत्तर देऊ द्या 4 होते किती
4 मुलं, कारण माऊली तिलाच म्हणतात जिला मुलं आहे, बरोबर. 4 मुलं. पहिला मुलगा वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई. दुसरा मुलगा ज्ञानराज माझी. तिसरा मुलगा साधकाचा आणि चौथा मुलगा ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदित न पाहे अति कुळाचा विचार भक्त करुणा कोण कोण्या जातीचा आहे, कोण कोण्या धर्माचा आहे, कोण कोण्या पंथाचा आहे, कधीच संत पाहत नाही. 18 पगड जाती सर्व धर्म ज्याच्यामध्ये सामावतात त्याचं नाव वारकरी संप्रदाय आहे. आळंदीला जाताना काय देत नेता महाराज लेकरं सोबत, साधक काय नेलं आम्ही सोबत. पण माऊली कशाचीच कमी पडू देत नाही. आमचे विष्णू महाराज ढगे, आमचे उमेश महाराज आळंदीला होते महाराज, काय नेलं सोबत. पण माऊलीनं डोक्यावरून हात फिरवला. आज ज्या ठिकाणी उभं राहिलं त्या ठिकाणी लोक पायावर डोकं ठेवतात. एवढी ताकद माऊलीनं दिली. बरेच लेकरं असे असतात की गावात त्याने कोणी चांगलं म्हणत नाही, घरात कोणी चांगलं म्हणत नाही. मग आमची महाराज मंडळी जर चहा पाणी घेण्यासाठी त्याच्या घरी गेले तर त्याची आई म्हणते, महाराज आमचा पिंटू कोणाचंच ऐकत नाही. या वर्षी याचा 10वा वर्ग आहे, हा जर पास झाला तर ठीक, नाही तर याला आळंदीला घेऊन जा. म्हणजे जो इकडे चालत नाही त्याला कुकडे न्या, आळंदीला न्या. महाराज म्हणतात ठीक आहे. खरंच दुर्दैवानं तो नापास होते. त्या मुलाला महाराज सोबत घेऊन जातात. तिथं नेता आळंदीमध्ये. माऊली म्हणता याला घरात कोण चांगलं म्हटलं नाही, गावात सर्व लोक नावं ठेवत होते, पण बिचारा आज माझ्याकडे आला ना, येऊ द्या. माऊलीनं त्याला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तो गायब झाला. आणि या ठिकाणी उभा राहिला. जे म्हातारे माणसं त्याला गावात नावं ठेवत ते त्याच्या पायावर डोकं ठेवतात. हे ताकद संतांनी जवळ केली. महाराष्ट्रातला प्रत्येक महाराज आबाजीच्या पायावर डोकं ठेवते. ही ताकद संतांची. ही किंमत या ड्रेसला आहे. तसे पण लागले असते का लोक पाया. ही ताकद आहे. विनेकरी बाबा सर्व महाराष्ट्रातली महाराज मंडळी त्याच्या पायावर डोकं ठेवतात. 7 वर्षाच्या लेकरानं जर विना घेतला तर 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला वाकवण्याची ताकद वारकरी संप्रदायात आहे. ही ताकद संतांनी दिलेली आहे. म्हणून संत महात्मे दरबार में साधु संत के दुख दर्द मिटाए जाते हैं, दुनिया के ठुकराए हुए लोग आनंदी में सीने से लगाए जाते हैं. ही ताकद संतांच्या दरबारात आहे. म्हणून ज्याला घरात कोण चांगलं म्हटलं नाही, गावात कोण चांगलं म्हटलं नाही, संत महात्मे त्याला जवळ घेतात. अरे रेडा, ज्याला कोण्याच गोष्टीचं समजत नाही, रेडा असा आहे. तो जर रोडनं चालत असला तर ट्रकवाला जर आला तर रेडा मधात उभा असते. तो हॉर्न वाजू 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 त्याची बॅटरी उतरते ट्रकची, पण रेडा बाजूले होत नाही. शेवटी ट्रकवाला 10 हिताची मोठी काडी काढते, 2-3 पुऱ्या ताकदनं त्याच्या पाठीत मारते. त्या व्यक्ती रेडा मागे पाहिजे. भारतात काय सुरू आहे. मग ज्या रेड्याला कवडीची अक्कल नव्हती त्या रेड्याच्या मुखातून जर माऊली वेद बोलवू शकता तर तुमच्या आमच्यासारखे रेडे का बोलतील नाही. ज्ञानदेव भले बोले माऊलीने रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला. रेडा तर जाऊ द्या महाराज, निर्जीव भिंत चालली. रेड्या मुखे वेद बोलविला, बरोबर विचाराचा शांती रूपे प्रगटला. म्हणून रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याची ताकद माऊलीमध्ये आहे. म्हणून संत महात्मे आईची उपमा माऊली पुढे कमी पडली. दुसरी गोष्ट, बाप. आपण ज्या बापाच्या पोटी जन्माला आलो तो बाप आपलं कल्याण करीन काय? नाही करणार. दया करीन, माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, हा वकील झाला पाहिजे, हा मोठ्या सर्व्हिसला लागला पाहिजे, ही दया आहे. पण आमचा मुलगा आळंदीला गेला पाहिजे आणि हा चांगला महाराज होऊन गावात आला पाहिजे आणि याचा जन्म मरणाचा फेरा चुकला पाहिजे, असा किती बापानं देवाले नवस केला. उलट पोरग इकडे टाळी घेऊन उभं राहिलं हरिपाठात, त्याला बाप म्हणते हा का महाराज होते का बापा? मग त्याने बँड पार्टी खोला काय? पोरग कधी टाळी घेऊन पावली करायला लागलं, त्याला बाप म्हणते हा होते का आमच्या घरात हो. मग त्यानं काय व्हा? म्हणजे आपल्या बापाला चांगलं सहनच होत नाही. आपला बाप आपल्या लेकराला मोक्ष मिळवून देऊ शकत नाही, पण संत मोक्ष देतात. कैवल्याचे अधिकारी, मोक्षाची सोडी बांधा, पुरुषार्थ सिद्धी 4थी घेऊन आपल्या हाती, निघाला भक्तिपंथी जगाला देण्यासाठी निघाले संत. धर्म अर्थ काम आणि मोक्ष जे जया पाहिजे ते आहे.
मोक्ष स्वतः प्राप्त असणं वेगळं आणि दुसऱ्याला मोक्ष प्राप्त करून देण्याचा अधिकार असणं वेगळं. संत महात्म्यांमध्ये दुसऱ्याला मोक्ष प्राप्त करून देण्याचा अधिकार. मोक्ष आम्हा घरी कामारी दासी होय सांगू याशी तुका. ही ताकद संत महात्म्यांमध्ये आहे. म्हणून आई आपल्याच मुलासाठी प्राण अर्पण करू शकते, पण अनाथासाठी नाही. पण तुमच्या आमच्यासाठी वयाच्या 22व्या वर्षी माऊलीनं समाधी घेतली. समाधी घेतली वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली. वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतात तुमच्या आमच्यासाठी. म्हणून आईची उपमा माऊली पुढे कमी पडली. आई आपल्या मुलासाठी प्राण अर्पण करू शकते, पण जगासाठी नाही. पण जगासाठी समाधी घेणारी माऊली आहे. म्हणून आईची उपमा कमी पडली. दुसरी गोष्ट बाप मुलांना मोक्ष मिळवून देऊ शकत नाही, संत महात्मे मोक्ष मिळवून देतात. म्हणून बापाची उपमा माऊली पुढे संतांपुढे कमी पडली. म्हणून तुकोबारायांना म्हणावं लागलं, काय मी पतित कीर्तिवाणी. किती वर्णन केलं तरी काय वाणू, आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी. किती वर्णन केलं तरी मुखानं अपुरच आहे संत जन हो तुमचं. कारण तुम्ही येताच त्याच्यासाठी. कशासाठी अवतार घेता? अवतार अवतार धरायला. कशासाठी तुम्ही अवतार घेता, कशासाठी येता? मला म्हणता उद्धरा या जन, तुमचा आमचा तो उद्धार केला. जडजीवाचा उद्धार करण्यासाठी. जडजीव म्हणजे कोणते? मंदिराले खांब असतील, पण खांबासाठी मंदिर महाराष्ट्रात नेवासा या गावात बांधलं. ज्या खांबाला लेटून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या खांबासाठी मंदिर आहे. खांबाचा उद्धार केला.
ज्या भीतीवर बसून माऊलीने भिंत चालवली त्या भीतीवर डोकं ठेवून वारकरी दर्शन घेतात. भीतीसाठी मंदिर आहे, भीतीचा उद्धार. गजानन महाराजांना रेल्वे गाडीतून खाली उतरून दिलं, गाडी बंद पडली, पुन्हा गाडीत बसले, गाडी चालू झाली, गाडीचा उद्धार. कोळल्या विहिरीला पाणी लावलं, विहिरीचा उद्धार. हा मग संत महात्मे जड जीवाचा उद्धार करण्यासाठी मृत्यू लोकामध्ये धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी उपकार करण्यासाठी आग रानाने धावणाऱ्या जगाला चांगला मार्ग दाखवण्यासाठी संत महात्मे मृत्यू लोकात येतात. बरं, जे वर्णन करतात तेही सामान्य नाही. वैराग्य तुकोबा. आता आपल्याकडे वैराग्य कोणाला म्हणतात लोक? भाकर खात नाही, सफरचंद हाणते. वैराग्य. हा, चहा पेत नाही, दूध 3 लिटर पेले, वैराग्य. हे वैराग्य नाही महाराज. जगातले हिरे माणिक मोती दगडा समान दिसणे याचं नाव वैराग्य. आपली पत्नी सोडता जगातल्या सर्व स्त्रिया आई समान दिसणे याचं नाव वैराग्य. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरे माणिक मोती कवी कर्षकांच्या पराती तुकाराम महाराजांकडे नजराणा म्हणून पाठवल्या. महाराज म्हणता, राजे तुमचे एरवित्त धन ते मज मृत्युके समान, आम्ही तेने सुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे, कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी, म्हणा हरीचे दास तुका म्हणे मज हे. आम्हाला सुखी पायनाशीन गळ्यात माळ घाला, एकादच धरान पांडुरंगाच्या चरणाची सेवा करा, याच्यातच मी सुखी आहे. पण छत्रपती शिवाजी राजे म्हणता, बाबा जगानं 5वा वेद म्हणावं गाथ्याला, गाथ्याचं पारायण करावं, तुम्हाला जगद्गुरु म्हणावं, आणि तुमच्या लेकरायले घरात खायला अन्न नसावं, त्याच्यासाठी मी हे धन आणलं. पण तुकोबा राय म्हणता, आम्हा घरी धन शब्दचीच रत्ने, शब्दचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धरून जनलोका. आमचं धन, आमची ज्ञानेश्वरी गाथा, रामायण, भागवत, शिवपुराण, देवी भागवत हे आमचं धन आहे. आम्हाला सुखी पाहिजे असेल तर फक्त गळ्यात माळ घाला. मग छत्रपती शिवाजी महाराजांना असं वाटलं, व तुकाराम महाराज माणसे पैसे घेत नसतील आताच्या महाराजांनी. आता बरेच महाराजले तुम्ही पैसे दिले की ते म्हणता, भाऊ आपण घेतच नाही. आणि सगळं झाल्यावर मग म्हणतात ते कुकडे आहे आपलं. लोक म्हणतात ते गेलं भाऊ, आता काय आहे आमचं. काही काही तर म्हणते मी पैशाला हातच लावत नाही, पण तुमची इच्छा असेल तर खिशात ठेवून द्या. पैशाला हात लावत नाही पण इच्छा तुमची, आणि खिसा मग खिशातल्या गाड्याला काय JCB बोलावतो काय? आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे, कीर्तनकार, मृदंगाचार्य, गायक यायला पैशाची गरज काय? आपण न कधी म्हटलं बुवा इतके पाहिजे. लोक म्हणतात संघाने सांगा. एक तर मला म्हणजे रावणाची सोन्याची होती त्याने नेलं काय काही, म्हणजे माझ उदाहरण मले. रावणाची सोन्याची होती म्हणजे त्याने नेलं काय काही. आता पैसा संघ न्यायचा नाही पण पैशाची गरज काय? 2च मिनिटात सांगतो मला. पैसा संघ न्यायचा नाही पण पैशाची गरज काय? मालक बाजारात गेला, 2 डझन केळं घेतली. बायकोने उपास होता गुरुवार, 2 डझन केळं आणले त्यानं. मग त्यानं विचार केला, बायको खाणार आहे मधातला गाभा, साहित्य कशाला घ्यायचे? डोकेबाज. आता अगोदर घेणं होती साखर पिशवी, त्याच्यात टाकले केळं सोडून, राहतील काय? त्याचा झाला पेंदा तयार. घरी आला आणि बायकोने म्हणे 2 डझन केळं आहे, पहिले उपास सोड. त्याची बायको म्हणे केळंच नाही. म्हणे मग काय आहे? म्हणे एवढा मोठा शिरा आहे. म्हणजे साल्ट खाणं नाही पण केळं घरनोक जाण्यासाठी साल्टाईची गरज आहे. तसं पैसा संघ नेणं नाही पण जीवन जगण्यासाठी त्याची गरज आहे. म्हणून तो संन्याशाली बी लागू. पैसा नसल्यावर कोण खाते? लोक म्हणतात हे हे काय हे नाही. अर्थ म्हणतात त्याने जगामध्ये. ज्याच्याकडे पैसा आहे त्याचाच वाजा गाजा आहे. बाकी जगामध्ये काही नाही. म्हणून जीवन जगण्यासाठी त्याची गरज आहे. चला पुढे. मग छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं तुकोबा नाही माणसाही घेतील नाही पण एकटे असल्यावर घेतील. ज्या दगडावर बसून महाराज रोज भजन करत तिथं सोन्याच्या मोहराची थैली देऊन महाराज आले, पाहिलं सोन्याच्या मोहरा दिसल्या, दुसऱ्या दगडावर जाऊन बसले. दगड बोलू लागला, महाराज आज तुम्ही माझ्यावर का बसले नाही? नोहे हा सामान्य महिमा. महाराज का बसले नाही? महाराज सांगता तू पापी झाला, मी तुझ्यावर बसू शकत नाही. दगड सरकला, महाराज पाण्यात गेला, इंद्रायणीत ओला होऊन परत वर आला आणि दगडांना सांगलं, महाराज मी आता पवित्र झालो, आता माझ्यावर बसा. हे चित्र शिवाजी महाराजांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं. झाडाच्या आडून धावत आले, पाय धरले. वा वा महाराज, एकांतामध्ये आलेली स्त्री आई दिसणे याच्यापेक्षा काय बोला तुकोबा यांच्या बाबतीत. आपले लोक कपड्याच्या दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई दिसली तर उभे राहतात. प्लॅस्टिकची बाई नसते रोजाट्याची.
तो कधी दिसला लोक असे पाहिजे प्लॅस्टिकची आहे गाती आहे. म्हणजे ज्याचा काम क्रोध लोभ मद मत्स्य अहंकार सहाजानं धुतले तो ज्यानं सहा धुतले तो साधू वैराग्य तिथं आहे. तसंच एकदा आबाजी सोनदेवानी कल्याण लुटलं. कल्याणच्या सुभेदाराची सून दिसायला सुंदर लावण्याचा पुतळा बघावा आणि बघतच राहावं इतकी लावण्य खाणी. मावळ्यांना वाटलं या स्त्रीला जर किडनॅप करून रायगडावर नेलं राजे खुश होतील. त्या स्त्रीला किडनॅप केलं, मेन्यात बसवलं, सकाळी रायगडावर आणलं. दरबार भरल्या गेला. डाव्या साईडने जिजाऊ मासाहेब, उजव्या साईडने दादोजी कोंडदेव, यसाजी, बाजी, तानाजी, मालुसरे, शेलार मामा, हंबीरराव मोहिते, शिवा, काशीद, भीमा, लोहार, प्रतापराव गुजर, सिद्धी, इब्राहिम, कितीतरी नररत्न मंडळी महाराष्ट्राची त्या दरबारात बसलेली आहे. यांनी सांगलं राजा तुमच्यासाठी नजराणा आहे. महाराज खाली उतरून आले. ती स्त्री मेन्यातून बाहेर आली. तुम्ही राजांकडे बघितलं. आतापर्यंत मी ज्या शिवाजी राजाचं वर्णन ऐकलं ते हेच राजे काय. आता हा राजा माझ्यावर अन्याय करतो की माझ्यासोबत खरोखर न्याय करतो म्हणून ती राजाकडे पाहत होती. मी खरोखर शिवाजी राजाजवळ उभी आहे की स्वप्नात आहे तिला कळत नव्हतं. सोन्याचा पुतळा शिवाजी राजे दिसत होते. डोक्यात जिरे टोप होता, धनुष्यासारख्या भुया होत्या, तलवारीसारख्या मिशा होत्या, गरुडासारखं नाक आहे, वाघासारखे डोळे होते, कानात कुंडल होते, डाळी टपोरी, मोत्यासारखे दात, गळ्यात कवड्याची मोत्याची माळ होती, अंगावर भरदरी होता, पायात सलवार होती, डाव्या साईडनं तलवार आहे, उजव्या साईडनं कट्यार आहे आणि शिवाजी राजाचं चिंतन चालू आहे. जगदंब जगदंब जगदंब. राजाने त्या स्त्रीचं सौंदर्य बघितलं आणि राजाच्या मुखातून शब्द निघाले. सत्य झाले राजे शिवाजी रूपयवतीचे बघून, आई म्हणून परत केली सुभेदाराची सून, आई म्हणून परत केली सुभेदाराची सून, आई म्हणून परत केली सुभेदाराची सून, आई म्हणून परत केली सुभेदाराची सून. राजाने त्या स्त्रीचं सौंदर्य बघितलं आणि राजाच्या मुखातून शब्द निघाले. अरे अशीच सुंदर आमची माता असती रूपवती, आम्ही किती सुंदर झालो असतो वदने छत्रपती. सारी कोळी देवी त्या स्त्रीचा संस्कार केला. तिला मेन्यात बसवलं, बहीणचा दर्जा दिला आणि कल्याणला वापस पाठवून दिलं. सर्व मुसलमान लोकांच्या डोळ्यात असं आले, अरे राजा असावा तर असा. हमारे जनाने में क्यों नहीं पैदा होता ऐसा एक भी शख्स. ये मराठे क्या खिलाते हैं अपने बच्चों को जो इनके जनाने में ऐसे शख्स पैदा होते हैं. मुसलमान लोक म्हणत होते. आणि म्हणून राजाचं वर्णन आहे. ज्या वक्ती छत्रपती शिवाजी राजाचं देहावसान झालं त्या वक्ती एक सरदार दिल्लीला धावत गेला. तो औरंगजेबाला सांगत होता, हुजूर बड़ी खुशी की खबर है, बड़ी खुशी की खबर लाया हूँ. बोले क्या खबर है. आज तक तुमने जिन्हें पकड़ने के लिए जंग जंग पछाड़े, बड़े से बड़े विभू रचे, जिन्होंने तुम्हारे दिमाग में शैतानी नंगा नाच उठाया, जिन्होंने शाहिद खान की उंगलियां काटी, जिन्होंने अफजल खान जैसे शैतानी सरदार को फाड़ डाला, वो मराठों के सरदार शिवाजी राजे भोसले आज अल्लाह को प्यारे हो गए. हुजूर क्या बकते हो. सचमुच में झूठ नहीं बोलता. शिवाजी राजे इस दुनिया में नहीं रहे. हे त्या औरंगजेबानं ऐकलं आणि तो त्याच्या त्या तख्तावरून त्याच्या त्या सिंहासनावरून धडधड 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 खाली उतरून आला. त्यानं डोक्यातला हिरवा किमांस काढला, जमिनीवर ठेवला आणि त्याच्या खुदाकडे त्याच्या अल्लाहकडे तो नमाजाच्या दुकानात पडत होता. या खुदा या मालिक या मेरे परवरदिगार, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह. या मेरे खुदा या मालिक या मेरे गरीब नवाज, आज तक इस इस्लाम के बंदे ने जिंदगी भर तेरी बंदगी की है. इस आलमगीर औरंगजेब ने कभी तेरे सामने अपना दामन नहीं फैलाया मालिक. लेकिन मेरे खुदा मेरे मालिक, आज ये गरीब की तेरे सामने एक मांग है. मेरे गरीब नवाज, आज ये गरीब की तेरे सामने एक मांग है. आज ये आलमगीर औरंगजेब के दामन में इतना डाल दे, आज तेरे दरबार के दरवाजे खुले रखना, क्योंकि बहु बेटियों की इज्जत करने वाला राजा तेरे दरबार में आ रहा है, तेरे दरबार में आ रहा है. अरे छत्रपती शिवाजी राजाच्या मरणाची खबर ऐकावी आणि औरंगजेबाच्या डोळ्यातून असं कळाले. असा राजा या महाराष्ट्राच्या मातीत जिजाबाईनं घडवला, आई भवानीनं घडवला. म्हणून राजाचं वर्णन आहे. जरी का होता शिवाजी राजा, जरी का होता शिवाजी राजा, नाही केली मजा सुखी केली प्रजा. आई बहिणीचे आबरू
काय पहिले काय पहिले धन्य धन्य शिवाजी सरदारजी तरी न होता शिवाजी राजा नाही केली मजा चुकी केली प्रजा आई बहिणीची आबरू राखणार धन्य धन्य शिवाजी सरदार. काही लोक म्हणतील महाराज कीर्तनात पोवाडे म्हणतात काय? अरे या पोवाड्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातली वीर श्री जागृत होते. या पोवाड्याच्या माध्यमातून वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्याची स्थापना झाली. वयाच्या 16व्या वर्षी 18 पगड रात्री सोबत घेऊन तोरणण्याला तोरण बांधलं गेलं. या पोवाड्याच्या माध्यमातून बाजीने खिंड पावन केली. तानाजी मालुसरेंनी कोंढाणा घेतला. या पोवाड्यातून प्रतापराव गुजर खानाला मातीत घालण्यासाठी निघाले फक्त 7 जण घेऊन. वीरात वीर दौडले 7 या पोवाड्याच्या माध्यमातून. एक मावळा रायगडावर आला. आऊ साहेबांना मुद्दा केला आणि मावळा काय म्हणतो? राज अष्टमीच्या दिवशी आमच्या घरी शुभ मुहूर्त आहे. बाळ साहेबाचे लग्न आहे. आपण यावे आपल्या पदस्पर्शाने आमचे गाव पावन करावे. आपला भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी मालुसरे. राजे शब्दही बोलत नाही. शेलार मामा म्हणता का बोलत नाही राज? जिजाबाई म्हणता मामा याच दिवशी किल्ले कोंढाण्यावर अक्षिदा टाकायचं वचन आता शिवबाने आम्हाला दिलं. अरे त्या मेल्या उद्या भाल्याने कमलकुमारीला पळवून नेलेला आहे आणि म्हणून ताना शिवबा राजे पुढे जातील. तुम्ही तुमच्या घरचं लग्न कार्य अटकावं आणि गडावर यावं. मी तुमची वाट पाहिल. मुलीच नाही मराठाचा धनी संकटात असताना राजांनी लढायला जावं आणि या मालुसरेंनी लग्नात मिरवावं आऊ साहेब हे आम्हाला शोभलं जात नाही. आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे. तानाजी मालुसरे घडले या पोवाड्यातून. दिसायला राजासारखा चालणं, राजासारखं बोलणं, राजासारखं उंची, राजासारखी न्हावी जमातीमध्ये जन्माला आलेला एक मावळा ज्याचं नाव होतं शिवा काशीद. राजे म्हणता शिवा अरे माझा डबल दिसतो तू. हो राज मग स्वराज्याची एक जबाबदारी देतो पार पाडशील काय? अव राज अव या न्हाव्याला एक जबाबदारी काय? या स्वराज्यासाठी कधी मरणही आलं तरी हा न्हावी तुटून पडेल. एक संधी द्या सेवकाला. मग आमचा पोशाख तुझ्या अंगावर घाल शिवा. मी तयार आहे राजे. आपला पोशाख शिवाच्या अंगात घालत असताना राजाचे डोळे पाण्यानं डबडबले गेले. अरे माझा पोशाख याच्या अंगात घालणं चालू आहे म्हणजे या भल्या माणसाला माहित आहे काय पुढे काय होणार आहे. राजाच्या डोळ्यातल्या आसुवाचा थेंब शिवा काशीच्या हातावर पडला. शिवानं बघितलं राजा तुमच्या डोळ्यात आसू. कळकळून शिवाला मिठी मारली पोटाशी धरता. राजे म्हणता शिवा अरे माझा पोशाख तुझ्या अंगात घालणं चालू आहे. तुला माहित आहे काय पुढे काय होणार आहे? हो राजे मला माहित आहे. मला माहित आहे राजा मला माहित आहे. सिद्धी जोहराच्या फौजमध्ये गेल्यावर या शिवा न्हाव्याचे तुकडे होणार आहे. पण राजे शिवा न्हावी म्हणून जरी जन्माला आलो असेल मरताना छत्रपती शिवाजी राजा म्हणून मरेल हा न्हावी. मरू द्या राजे मरू द्या. शिवा न्हावी म्हणून जिवंत राहिल्यापेक्षा छत्रपती शिवाजी राजा म्हणून मेलेलं बरं. लाख मेले तरी चालतील. लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असे मावळे या महाराष्ट्राच्या मातीत या पोवाड्यानं घडवले. अरे धर्मासाठी प्राण अर्पण केला. रक्ताचा थेंब थेंब हर हर महादेव म्हणत राहिला. पण इस्लाम धर्म स्वीकारला नाही. ते संभाजीराजे घडले या पोवाड्यातून. आणि म्हणून सर्व मावळ्यांचं वर्णन केलेलं आहे. धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी
पाणी झालं पाहिजे, सांगणार याच्या बी ऐकणार याच्या. हे वैराग्याचं लक्षण आहे. एकांतामध्ये आलेली श्री आई दिसणे हे वैराग्याचं लक्षण आहे. मग आपल्या पोटी तसे मुलं जन्माला येतील नाही काय? आज बी येतात. कारण ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. महाराष्ट्राची संस्कृती कशी आहे ऐका. गाईच्या पायावर पाणी ओतणारी आहे, भिकाऱ्याची झोळी भरणारी आहे, माजरला दूध पाजणारी आहे, कुत्र्याला भाकर टाकणारी आहे, शूरांना मुजरा करून संत महात्म्यांना लोटांगण घालणारी भूमी महाराष्ट्राची आहे. आणि त्या मातीमध्ये तुमचा आमचा जन्म आहे. म्हणून या मातीमध्ये जीवन जगत असताना असं जगायचं, मोडेल पण वाकणार नाही. वैराग्य तुकोबार आहे आणि तेच पथ्य छत्रपती शिवाजी राजांनी पाळलं. तसंच एकदा स्वामी विवेकानंद प्रवासात जात असताना एक परराष्ट्रातली युवती स्वामी विवेकानंदांना म्हणाली, विवेकानंदजी, बट आय वॉन्ट मॅरेज विथ यू. माझी इच्छा आहे म्हणजे तुमच्याशी लग्न करण्याची. विवेकानंदांनी सांगितलं, मी भारतीय आहे, माझ्या भारताचं पंचशील वाक्य आहे सत्यमेव जयते. माझ्या भारताची संस्कृती आहे मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव, गुरुदेव देव भव. माझ्यासोबत लग्न करण्याची इच्छा तुम्ही करू नका. त्या स्त्रीने पुन्हा गाला स्मित हास्य केला आणि सांगितलं, विवेकानंदजी, बट आय वॉन्ट मॅरेज विथ यू. विवेकानंदांनी विचारलं, तुम्हाला असं का वाटतं हो माझ्याशी लग्न करावं? त्या स्त्रीने सांगितलं, तुम्ही सुंदर आहात, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही गुणवान आहात, तुम्ही बुद्धिवान आहात आणि तुमच्याशी जर लग्न केलं तर तुमच्यासारखा सुंदर मुलगा मला व्हावा अशी माझी इच्छा आहे. विवेकानंदांनी सांगितलं, माझ्यासारखा सुंदर मुलगा व्हावा असं तुम्हाला वाटतं ना, मग तुमच्या समोर उभा असलेला विवेकानंद तुमचा मुलगा समजा. हे वैराग्याचं लक्षण, हे वैराग्याचं लक्षण. हे काही आपल्यासारखं नाही. आपल्यासारख्या एखादीनं म्हटलं मला असं लग्न करता का, हा म्हणेन मग पोहून जाऊन. आपले अर्धवट विवेकानंद. पूर्वीच्या काळात मुला मुलींचे लग्न बाप करत. पूर्वी आता बापाले फोन येते, हॅलो डॅडी, मॅरेज इज कम्प्लिटेड. मॅरेज इज कम्प्लिटेड. आय एम गोइंग टू गोवा फॉर हनीमून. यू टेक एंडोसल्फाइन इन द स्लीपिंग. डू नॉट टेक एनी टेन्शन. तुरीवर फवाऱ्याचं उरेल पिऊन झोपा, हातपाय उपटू. ही परिस्थिती आताची आणि याला जबाबदार आम्ही स्वतः आहे. मागच्याच महिन्यामध्ये 412 मुली बेपत्ता आहे महाराष्ट्रातल्या. प्रत्येक महिन्यात आकडा असतेच 412 मुली. आणि आतापर्यंत 20,000 हिंदू धर्माच्या मुलींनी लव जिहादमध्ये लग्न केले. याला जबाबदार आम्ही स्वतः आहे. दुसऱ्याला काय नावं ठेवतात? अरे ज्या बापानं मुलगी वाढवली, घडवली, लहानाची मोठी केली, रक्ताचं पाणी केलं, हाडाचा चुरा रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र केली, 1-1 रुपया तो कन्यादानासाठी जमा करत राहिला, त्या बापाला महाराज कन्यादान करण्याचं सुद्धा सौभाग्य मुली प्राप्त होऊ देत नाही. त्या बापाचं कन्यादानाची वेळ, त्या मुलीचं लग्न, आणि मुली पळून जातात आणि लग्न करतात. वाघासारखा बाप पोलीस स्टेशनमध्ये उभा असते, साहेब 4 दिवसापासून माझी लेक बेपत्ता झाली, माझ्या लेकीला शोधून आणा. सर्व नातेवाईकांकडे पाहिलं, कुठंच दिसत नाही साहेब, माझ्या लेकीला शोधून आणा. वाघासारखा बाप खाली मान घालून उभा असते. 4 दिवसानं त्या बापाला पोलीस स्टेशनमध्ये बोलावतात. ती मुलगी उभी असते, तिच्या बाजूने एक मुलगा असते इतर धर्माचा, आणि ती मुलगी पोलीस स्टेशनमध्ये म्हणते, साहेब मला माझ्या प्रियकराला, माझ्या नवऱ्याला, माझ्या बापापासून आणि भावापासून व माझ्या भावाच्या मित्रांपासून धोका आहे. आमच्या जीवाचं जर बरं वाईट झालं तर याला जबाबदार माझा जन्मदाता बाप राहील. मुलगी जर बापाची कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये करत असेल, त्याच्यापेक्षा काय वाईट शिवकांतिका असावी हिंदू धर्माची. आज जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईनं शाळेत जाताना आपल्या मुलीचा मोबाईल घरी ठेवून घेतला, महाराष्ट्रातले 75% लफडे आज बंद होतात. इथून सांगतो, प्रत्येक बापानं जर 7:30च्या नंतर आपला पोऱ्या हवेरोडनं नाही फिरू दिला हॉटेलावर आणि ढाब्या डुब्यावर, महाराष्ट्रातली 75% गुन्हेगारी आज करू. जेवढे मुलीच्या अंगात कपडे कमी शाळेत जाताना, तेवढे तिचे दात पाडून टाकले पाहिजे. हसली की भोगडी. जेवढा पोरे उशिरा घरी येऊन दारू पिऊन, तेवढा बापानं लाईट बंद करून कपडे काढून भीतीने फेकून मारला पाहिजे. त्याला सांगलं पाहिजे, नालाय का मी पाणी मारून कापू शिकला आणि तू पाणी टाकून पितो. भीतीने फेकू मारला पाहिजे. एमपीचा ट्रक आमच्या रोडनं जाते, रस्त्याच्या बाजूने थांबते, चुलीवर भात खाते, निघून जाते. 8 महिने गुजरातवरून बोर मारलेले लोक आमच्या भागात येतात, चुलीवर भात शिजून खातात. 8 महिने हार्वेस्टर घेऊन तूर काढलेले, गहू काढलेले लोक पंजाबमधून आमच्या भागात आहे, पंपावर मुक्काम आहे, 3 दगडाची चूल मांडतात, पैसा कमवतात, साधी भाजीन भात खातात. केरळवरून हवा भरणारा आलो, सरकारी खोलीमध्ये राहते, एक टिनाच्या पत्र्याची रूम केली त्यानं बाजूनं, रोडच्या बाजूनं सरकारी जागेत टिन्याच्या पत्र्याची रूम आहे, एक खाट आहे, 2 वाकडा आहे आणि एक हवा भरायचं मशीन आहे. रात्री 2:30 वाजता आवाज द्या, उठून तुमच्या गाडीत हवा भरून देते. त्यानं रोड टच 2 गुंठे जागा घेतली अकोला सारख्या शहरात.
केवढ्याची झाली आज? कमीत कमी 1 कोटी रुपयाची. कष्ट आहे म्हणून पैसा आहे. आणि आमचे 25% पोरं संध्याकाळी घरी जेवत नाही. कुठे जेवतात? हॉटेलवर, धाबे डुबे. आणि तो आचार्य असा वाढते झाले, भाजी द्या भाऊ. त्याचा शेंबूड पडला तरी हा म्हणा निंबू पिऊ, निंबू पिऊ. पैसे देऊन शेंबूड खातो. त्याच्यापेक्षा घरीच खायला लहान लेकराचा ताजा आहे फुकट. जा मागला आता माल असं, थंडीमुळे तोही ताजा आला. हेकणं पोरगं म्हणते मला गोरी बायको पाहिजे. हेकणं अरे द्यायला काही नाही, पण तू दिसली पाहिजे ना अंधारा. तू जिलबिकडे पाहून भजे मागतून काय गोरी बायको सांगतो. बायको कशी पाहिजे ते गोरी पाहिजे म्हणते ना. हॉटेलवर खाते गड्याचे हात. मग तुझे जर पहिलेच गडी पाहिजे होता. बायको केली कशाले तुला? कशाले दुसऱ्याची लेक बाई उठून मारणी? त्यानेच घरी आणतात किंवा भाकरी करायला. आणि आज लोक त्याने सुशिक्षित म्हणतात. आणि सगळ्यांनी हात जोडून विनंती आहे महाराज, गरिबांना मुली द्या, कष्ट करणाऱ्याला मुली द्या, काळ करायला मुली द्या, माळ करायला मुली द्या, धंदेवाईक लोकांना मुली द्या, शेतकऱ्याला मुली द्या. हा, पण अति लखपत्यांना मुली देऊ नका. यावर तुमचं मत काय? 75% लखपती संध्याकाळी दारू पितात. 75% सुशिक्षित दारू पितात संध्याकाळी. हे मोठमोठाले वाईन बार आहे. हे आपल्या भरोशात चालतात का? हे जे लखपती करोडपती आहे याच्या भरोशात चालतात. बऱ्याच बापांना सर्व्हिसन पैसा पाहून पोरी दिल्या. 4च महिन्यात पोरी विधवा झाल्या. आणि विधवा पोरगी जर घरात असली महाराज, आमच्या बापाची अर्धी भाकर कमी होऊन जाते. अरे तो लेकीकडे पाहत असते, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या लेकीला चांगले कपडे घेईन, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या लेकीवर लक्ष ठेवीन, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या नाताईकडे लक्ष ठेवीन. पण ज्या दिवशी मी निघून गेलो त्या दिवशी मला लेकीचं कसं होईल या चिंतेनं बापाची अर्धी भाकर कमी होते. आणि 10 वर्ष जगणारा बाप 5च वर्षात मरते. गयात माळ आहे, परिस्थिती गरिबीची आहे, मुलगी देऊन टाका. तो एकरभर वावर घेणार नाही, पण जो गुंठा बापानं घेतला त्याच्यावर स्लॅब टाकल्याशिवाय राहणार नाही. हे ताकद माळ करीन धार्मिक लोक येतात. आणि इथून पुढे जेवढी लग्न होती ना आता, हा, ते फक्त माळ कधी पाहूनच होती. प्रत्येक समाजामध्ये शेती कमी आहे. ते काहीतरी वाढलं ते कमी करा. कुंकुम बाजूला की टाइम झाला. प्रत्येक समाजात शेती कमी आहे. कोणताही समाज असू दे. 2 भाऊ 4 एकर, 2 भाऊ 8 एकर, 2 भाऊ 1 एकर, 2 भाऊ फक्त घर आहे तरी लग्न होतात. आणि इथून पुढे फक्त मुलगा धार्मिक आहे, गळ्यात माळ आहे, हा, मुलगी देऊन टाका. कारण आपण चांगलं पाहत नाही. नोकऱ्या कुठे आहे? एकटे कॅम्प्युटर बँकेमध्ये 7 लोकांचं काम करते. 2च लोक आहे बँकेत, पैसे घेणार आणि देणार. आता त्याची मशीन आली, ATM की काय आहे त्याची मशीन. कुठं नोकऱ्या आहे महाराज? आणि आपल्यासारख्याली नोकरी एवढ्या लवकर डोक्यातून काढून टाका. हा, मग सांगायचं तात्पर्य काय? एकच आहे. हा, पूर्वी आपल्या आई वडिलांनी जसं केलं, फक्त मुलं पाहून, हा, मुलं पाहून, घराणा पाहून संबंध होत. हा, तसेच लग्न आता इथून पुढे झाले पाहिजे. सर्व तरुण मुलींना आणि मुलांना हात जोडून विनंती आहे. महाराज म्हणून मा कीर्तन ऐकू नका, महाराज म्हणू द्या. हा, तुमचा भाऊ म्हणून ऐका, मित्र म्हणून ऐका. शाळा शिकता आली नाही शिकू नका, नोकरीला लागता आलं नाही लागू नका, पैसा कमवून बापाच्या हाती देता आला नाही देऊ नका. हा, बापाचं नाव तुम्हाला मोठं करता आलं नाही करू नका पोरी हो. पण आमच्या ईश्वरासारख्या बापाची मान समाजात गल्लीत खाली होईल अशा वागू तरी नका. आणि जरी आमच्या मायेच्या डोक्याला खोबऱ्याचं तेल नसेल, पण आमच्या मायेनं कमवलेली इज्जत आज कोणाला कमवता आली नाही. जरी आमच्या बापाचं धोतर फाटलेलं असेल, फाटेल धोतरातला आमचा बाप असेल, पण आमचा बाप जर गल्लीतून चालला तर गल्ल्यावरचा शेठ उठून त्याला रामराम करते. ही इज्जत आमच्या बापानं कमवून ठेवली, ही इज्जत जाणार नाही अशा जगात. याच्या व्यतिरिक्त कशी जगा? विठ्ठल विठ्ठल बाप जर गल्लीतून चालला, त्याच्या पिशवीत बजार नाही नसू द्या, त्याच्यावर कर्ज आहे असू द्या, त्याचं शर्ट फाटलं ना असू द्या फाटलं. पण 4 लोक म्हणतात आज, हा, या बुवाची मुलगी डॉक्टर आहे, या बुवाचा मुलगा इंजिनियर आहे, आमच्या बापाची मान ताट आहे आज. हेच आमची खरी श्रीमंती आहे. म्हणून आमच्या पांडुरंगासारख्या बापाची मान कधी खाली होऊ देऊ नका. एवढीच हात जोडून विनंती आहे. मी बी तुमच्यातलाच आहे, फक्त मी उभा आहे तुम्ही बसेल. पण आज इतर लोकांचा अभ्यास केला आणि आपला अभ्यास केला महाराज, तो धर्म संपला. दिवसभरातून 5 वेळा नमाज पडली जाते. दुकान बंद ठेवून ते लोक मस्जिदमध्ये जाऊन नमाज पडतात. शिक्यासारखं आहे.
नाही जाता आलं 5 वेळा एकदा जाईल, नाही जाता आलं दिवसभरात, हप्त्यातून एकदा शुक्रवारी सगळे मस्जिदमध्ये येतात, नमाज पडतात. मग आपण सर्वांनी एक दिवस असा ठरवून आरती किंवा महाआरती आपल्या मंदिरामध्ये जर घेतली, रोज प्रत्येकाकडून दर हप्त्याला कोणाकडून पेढा, कोणाकडून लाडू, कोणाकडून चिवडा असं जर वाटलं तर लहान लहान लेकरं त्या आशेनं आरतीला येतील आणि लेकराईने ते सवय लागेल, धर्म वाचेल. आज कीर्तन भागवत हे जर सोडले, हे धर्माचं कार्य आहे. जे लोक हे सप्ताह करतात, हे धार्मिक कार्य करतात, ते ह्याच्या पाठीशी उभे राहतात. उदार अंतकरणानं त्याला मदत करा बिचारायले. कारण ते काही स्वतःसाठी तुमच्या घरी स्वतःसाठी मागायला येत नाही, ते काही त्याच्या मुलाबाळांसाठी मागत नाही, ते आपल्या धर्मासाठी मागतात. धर्म रक्षती रक्षितः, जो धर्माचं रक्षण करते धर्म त्याच्या पाठीशी उभा असतो. ज्या लोकांनी या सप्ताहाच्या पंक्त्या घेतल्या होत्या, या सप्ताहामध्ये ज्या लोकांना चांगला सहभाग दिला, या सप्ताहामध्ये जे लोक भरभरून वर्गणी देतात, त्या लोकांचे घर 5 वर्षाच्या अगोदर साधे होते. कोणाचं मातीचं होतं, कोणाचं पत्र्याचं होतं, कोणाचं ताटेचं होतं, कोणाचं कुळाचं होतं. पण तरी बिचारे पंगत घेत. काही महाराज लोक मागच्या घरात बसत, काही समोरच्या घरात बसत, काही वसरीत जेवण करत, काही बाहेर बसत. पण आज त्याच्या स्लॅबवर पंगत बसते. ही खरी ताकद या दत्तात्रय भगवंताची. आज तुमचा मुलगा सर्व्हिसला लागला, मुलीला चांगले टक्के मार्क आहे, तुमचे लेकरं चांगले निघले, हे खरी या भगवंताची कृपा आहे. की तो बाजूनं एक महादेवाचं मंदिर बांधणं चालू आहे. ते काही कोणाच्या घरचं नाही किंवा काही नाही, आपल्याच गल्लीतलं आहे, महादेवाचं मंदिर आहे. अरे मस्जिदसाठी जर पैसा मागितला त्या लोकांनी तर एका मिनिटामध्ये त्यांची मस्जिद तयार होती, एवढे पैसे देतात. शिक्यासारखं आहे त्या लोकांकडून. मग आपलं जर मंदिर असलं तर आपण सुद्धा उदार अंतकरणानं दिलं पाहिजे. कारण पांडव 5च होते आणि कौरव 101 होते. शिवाजी राजे उंचीनेही लहान होते, शरीराने लहान होते. अफजल खान बलाढ्य होता, पण एवढा मोठा खान शिवाजी राजानं फाडून टाकला. का? तो अधर्म करणारा होता. शिवाजी राजे धर्माच्या बाजूने होते, आणि जो धर्माचं रक्षण करते, धर्म त्याच्या घरात, त्याच्या पाठीशी, त्याच्या परिवाराची रक्षा करण्यासाठी उभा असतो. अरे एकीकडे छोटाशी 2 महिन्याचं बाळ आहे शंभूराजे, त्याची आई मरण पावली आणि खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला. राजाला रडता सुद्धा आलं नाही. महाराज राजे म्हणतात जिजाऊ मा साहेबांना, मी जर मरण पावलो, आता ज्या शंभूची या छोट्या बाळाची आई मरण पावली, याला आई तर नाहीच, पण अफजल खानाला जर भेटण्यासाठी गेलो, यानं कैक राजे बगलेत दाबून मारून टाकले. आई मी जर मारल्या गेलो तर या लेकराचं कसं होईल? जिजाऊ मा साहेब म्हणत, राजे तुम्ही जर मारल्या गेले तर मी या स्वराज्यासाठी मी या 2 महिन्याच्या बाळाला मोठा करून दुसरा छत्रपती तयार करीन, पण प्रजेला धोका देऊन पळून जाणं हे मराठ्याच्या रक्तात नाही. जिजाबाई म्हणतात, आणि हा माणसाचा जन्म आहे, तुम्ही मेले तरी तुमचं नाव इतिहासामध्ये राहील. कारण फरिश्तों को नहीं मिलता यह वो जज्बा है इंसानी, फरिश्तों को नहीं मिलता यह वो जज्बा है इंसानी, और जिनकी किस्मत में होता है वही देते हैं कुर्बानी. देशासाठी धर्मासाठी जर तुम्ही मरण पावले तर तुमची किस्मत आहे. धर्मासाठी देशासाठी कोणीही मरत नसते. जे देशासाठी लढले ते अमर होतात, ते झाले, ते अमर आहे, त्याचे नावं अमर राहिले. म्हणून राजे जिजाऊ मा साहेबांनी विचार नाही केला लेकराचा. ही स्वराज्याचे संस्थापक, धर्माचं रक्षण करणारी माय होती. तसं आज आमच्याही पोटी मुलं आहेत, त्यांच्यावर चांगले संस्कार पडले पाहिजे, म्हणून ही संस्कृती आहे. हे जे आज इथं ही संस्कृती आहे, संस्कृती टिकून ठेवा. तुमच्या संततीवर चांगले परिणाम, चांगले संस्कार पडतील, संतती चांगली होईल. संस्कृती टिकवा, संतती चांगली होईल. आणि एकदा तुमच्या पोटी संतती चांगली जन्माला आली म्हणजे संपत्ती त्याच्या मागे आपोआप येते, तिला आणण्याची गरज नाही. जगात पैसा कमवणं हे श्रीमंती नाही, सर्वांशी प्रेमानं वागणं हे श्रीमंती. श्रीमंतांजवळ बी पैसा आहे, गरीबाजवळ बी आहे, फक्त खायाचा फरक आहे. तो भारीतलं खाते, आपण हलकीतलं खातो. तो 25,000च्या गादीवर झोपते, आपण 1000 रुपयाच्या गादीवर झोपतो. उलट आपल्याला झोप येते, त्याला झोप नाही. त्याला झोपीच्या गोळ्या आहेत, घेन झोप गो. जर गोळ्या दिल्या नाही तर झोपीत चालते, डेंजर काम आहे. म्हणून आपली झोप हेच आपली श्रीमंती आहे. म्हणून हे मंदिर असो, कोणतेही धर्माचं कार्य असो, उदार अंतकरणानं दान करा. पांडव 5च होते, कौरव 101 होते, पण 101 असे मेले, ते याचे नावं टपरीले राहिले नाही. तुम्ही इतिहासात तरी ऐकलं काय? कुंभकर्ण मसाला ऐकलं? दुःशासन चुना ऐकलं? कंस अंडा भुलजी सेंटर
ऐकलं काय कुठं तरी? पुतना मावशी देशी दारूचे दुकान. शुद्धी बली मानसा बिघडू नको असा, बिघडले ते संपले उरले ना लेखभर. लेखभर म्हणजे ते जे टपरी जे नटे राहिली नाव राहिलं नाही. दारू पेल माणूस तरी म्हणते का पाकिस्तान माता की जय. जेवढा जास्त पेला तेवढा शिवाजी महाराज की. आणि धर्माचं रक्षण करणारे होते. म्हणून हा धर्म आहे, धर्म वाचला पाहिजे, धर्म टिकला पाहिजे. हा एकांतामध्ये आलेली श्री आई दिसणे हे वैराग्याचं लक्षण आहे. तेच तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. अवतारच त्याच्यासाठी घेतात. कशासाठी? उद्धराया जीवन जगजीव. बरं महाराज एवढ्यासाठी देता काय? महाराज म्हणता नाही. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाच्या नाम ह्या 6 गोष्टी वाढवण्यासाठी संत महात्मे मृत्यू लोकात येतात. जसं चंदन स्वतः झिजून दुसऱ्याला सुगंध देत असते तसं संत महात्मे रात्रंदिवस तुमच्या आमच्यासाठी त्यांचा देह झिजवतात. हा जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. परोपकारासाठी चंदनाप्रमाणे आपला देह झिजवत असतात. तसं तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. एकदा सर्वांनी भजन करा. विठोबा दत्त जयंतीनिमित्त सुरू असलेला श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह हा आपल्या अकोला शहरामध्ये संपन्न होत आहे. मोठ्या उमरीत आमचे आदरणीय वंदनीय हरिभक्ती पारायण आपले अध्यक्ष साहेब कपले भाऊ आहे उद्धवराव कपले यांच्या माध्यमातून ही सेवा मला मिळाली. हा सुंदर नियोजन आहे महाराज. महाराष्ट्रामध्ये नामांकित असणारी सर्वत्र टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे हरिभक्ती पारायण उमेश महाराज वाघ सुंदर पकवाज वाजवतात. आमचे आदरणीय वंदनीय हरिभक्ती पारायण आमचे गुरुवर्य भांडे महाराज या ठिकाणी आले. त्यांचं गाव नाशिकला राहतात महाराज. हा तसं गाव इथंच आहे त्यांचं. मी गेलो होतो कीर्तनाला. हा पण नाशिकला असता महाराज महाराष्ट्रभर सेवा देतात. मागच्या वर्षी आपल्या गावात होते, याही वर्षी आहे. महाराजांचे सुद्धा आभार. आणि सर्व टाळकरी मंडळी आमचे जय भोले बाबा सुद्धा आणि आमचे आदरणीय वंदनीय विष्णू महाराज ढवळे इथंच गाव आहे त्यांचं आखतवाडा. हा आदरणीय वंदनीय रंगराव बाबांच्या गावचे आहे महाराज. हा सुंदर आवाज आहे त्यांना. आणि ही देवाची देण असते महाराज, हे कोणालाही नसते. ज्या व्यक्ती विद्यार्थी पक्वात शिकतात दोन्ही पानं रक्तानं ओले होतात, बोटं फुटतात, छाती कामातून जाते, त्या व्यक्ती इथून आवाज निघते इथून आणि ऐकणाऱ्याच्या इथं जाते. एक स्वर लावून धरणं पडते तसाच आवाज परफेक्ट बसला पाहिजे, इथून निघते आणि ऐकणाऱ्याच्या इथं जाते. म्हणून हे सोपं नाही. हा इथं उभं राहणं टाळ घेणं हा हे सोपं नाही महाराज. बिचारे आपल्या गावला आले सर्व टाळकरी म्हणजे कोण्या गावचे बाबा? याच गावचे. मागच्या वर्षी होती टाळकरी म्हणजे इथंच राहायचा. वा वा. नाही लोकांना महाराज पैसे देऊन भेटत नाही. हा प्लेट असा आहे आता भरपूर नाही भेटत. पण सर्व या ठिकाणी वयोवृद्ध टाळकरी मंडळी आहे त्यांचे सुद्धा आभार. जय भोले बाबा तेचे आभार. विनेकरी बाबा 1 2 मागे विनेकरी वा एक पहाड्याचा विना एक कीर्तनाचा वा. काही गावले महाराज सप्ते बंद पडले विण्यापैकी. खरंच ना पैसे देऊन लोक भेटत नाही. हा एकानं रातभर विना घेतला असेल. सकाळी एक म्हातारं चाललं म्हणे आबाजी 2 मिनिटं विना घ्या. घरून आलोच 2 मिनिटं. आता ज्याचा नंबर होता ते आले नाही. म्हाताऱ्या बाबानंच विना घेऊन टाकलं. हे घरी गेलं त्याला जाणं असेल संबंधाच्या कामाचे. तो म्हणे तात्पुरता घेतो लगेच. हा म्हणजे लगेच आलो. घरी गेला 11 वाजता लोक आला नाही. शेवटी हा इना घेऊन त्याच्या घरी गेला. खालून त्याला आवाज देते म्हणे निघ रे बाहेर निघ. तो म्हणे काय म्हणणं आहे तू फक्त खाली उतर तुला एका इन्यात पाडतो. म्हणजे गावोगावी इतकं डेंजर काम झालं. मारामारी खेळायचा आहे काय गदा आहे का तो हनुमंताचा. म्हणजे इतकं डेंजर काम झालं. पण आपल्या नगरामध्ये मंडळीने 2 विनेकरी बाबा आहे आमचे त्याचे सुद्धा आभार. सर्व या ठिकाणी उपस्थित बाहेर गावावरून मंडळी आलेली आहे. आमचे महाराज दादाराव महाराज आहे आमचे. सर्व या ठिकाणी आमचे लखनजी महाराज यांच्या अमृतुल्य वाणीतून कथा
आपण श्रवण करत आहात. पुढे हा कार्यक्रम असा सुरू राहू. हा उदार अंतकरणाने या सप्ताहाला मदत करा. पुढे हा कार्यक्रम असा सुरू राहू अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करू. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर